नमस्कार मित्रांनो, आपली बोरीची वाडी मैदानामध्ये एक चांगली आपल्याला 3 फेऱ्याचा मैदान बघायला भेटला. स्वर्गीय भारत 5000 केसरी या मैदानामध्ये 2 क्रमांकाचा मानकरी आपला कर्जत कशेलीचा किस्मत आणि त्याच्यासोबत कार्तिक पळाला. बघा एक चांगली गाडी पळाली. थोडक्यासाठी आपल्याला 2 नंबरसाठी आपली गाडी उतरली. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव प्रशांत राणे. दादा काय सांगाल, आज सकाळी सांगितल्याप्रमाणे कुठं ना कुठेतरी ना आम्हाला गाडी चांगली पळाली आणि 2 नंबरसाठी पात्र ठरली. याचा आनंद कसा आहे तुमचा? आमचा आनंद तर भरपूर आहे, पण आम्हाला बाईला विश्वास होता म्हणून सकाळीच सांगितलेला. 10 वाजता आलो तेव्हाच सांगितलेला का आम्ही 1 नंबर करणार. 1 नंबर गेला आमचा थोडक्यात. तरी पण आम्हाला आनंद आहे. दादा कुठेतरी मला तर वाटतं फुटाचं अंतर पण नसेल, थोड्याशा अंतरासाठी आपली गाडी गेली. आनंद कसा आहे तुम्हाला आजचा? कारण का 2 नंबर पण काही खाऊ गोष्ट नाहीये. ना आम्हाला 2 नंबर आला काय 1 नंबर आला काय आम्ही नंबर केला आमच्या, आणि घरचीच गाडी होती ती पण. आम्ही सोबतच असतो, तो भवानी पलते ती, आणि त्यांनीच 1 नंबर केला. आम्हाला त्याचाही आनंद झाला. दादा आता बघायला गेलं तर घरीच आले 1 नंबर 2 नंबर सगळे दोन्ही घरीच आलेले आहेत. काय सांगाल? खूप आनंद झाला आम्हाला पण, आणि तो पण घरचाच वासरू आहे, किशोर भाऊंचा, पोकरगावाडीचा. आम्हाला खूप आनंद झाला. दोन्ही नंबर आम्ही आमच्या कर्जत तालुक्यामध्येच मारले. दादा आता बोलायचं का की आपल्या कर्जत कशी किस्मतचा कमबॅक झाला म्हणून? आता बोलायचं म्हणजे आता कमबॅक त्यांनी आता मागेच केलंय, आता सतत नंबर मध्येच आहे. त्याबद्दल काय, त्याच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे. 100% मधल्या कालामध्ये कुठून कुठेतरी त्याच्यावरती बोट उचललेली की किस्मत पळत नाही, पब्लिकला पाहिजे तसं नाही, ठाम नाही राहिला. आता काय किस्मत नाही जास्त पळणार, पण आता त्यांनी खरोखर 2-3 मैदान झाले गाजवतोय. काय सांगाल? तर बोलणाऱ्याचं काय तोंड नाही धरू शकत, मारण्याची काठी धरू शकतो. तर किस्मत आम्हाला माहित होता की किस्मत आमच्यासाठी पळतोय आणि पूर्ण गावासाठी पळतोय, आणि तो याच्या पुढे पण त्यांना करून दाखवेल. दादा आता बिनजोड सोडून 3 फेऱ्याला पण बघा इकडं आता छान पळाली गाडी. मग 3 फेऱ्याचं नियोजन कसं काय असेल? कारण का मोठी मैदानं पडलेले आहेत. एक 26ला हिंदी केसरी मैदान आहे, आणि त्याच्यानंतर 31 तारखेला आई एकविरा केसरी मैदान आहे. या मैदानामध्ये किंवा दोघात एक मैदान कोणतं तुम्ही करणार? आमचं दोन्ही पण नियोजन झालेले आहेत. झाले दोन्ही यांना पण धप्पा असेल. 100%. काय सांगाल? कारण का पैऱ्याबद्दल बोलायचं झालं तर किस्मत पण आपला टॉप पळतोय, मग पैरे पण टॉपच असणार. काय बोलाल? 100% पैरा टॉपच असणार. आता पैरा आम्ही फोडत नाही. हम्म. येत्या 26ला पण पैरा टॉपच आहे, तो पण मैदानातच दिसेल, आणि 21 केसरला पण तो मैदानात दिसेल. म्हणजे 26ला कुठं वरचा आहे का तेवढं तरी सांगा? हा वरचाच आहे. वरचाच आहे. आणि 31ला? 31ला पण वरचाच आहे. वरचाच आहे. म्हणजे एक चांगलं नियोजन असेल. काय सांगाल? कारण का आता जसा पळतोय ना, हे बघून तुम्हाला वरनं पण फोन येत असतील की कशा काय प्रकारे नियोजन करायचं किंवा पैरे वगैरे. काय सांगाल तुम्हाला? आता तर त्याचा कमबॅक स्ट्रॉंगच झालाय. आता कॉल कसं काय येतात तुम्हाला पैऱ्यासाठी? कॉल तर भरपूरच येतात पैऱ्यासाठी, पण आपल्या पण बैलाला बैल पुरल्या पाहिजे, असंच आपण समोरच्या बैलामध्ये बैल टाकू. दादा बघा आता बैल पळतोय म्हणून तुम्हाला पैऱ्यासाठी कॉल येतात, पण जेव्हा बैल कुठेतरी बॅकफुटला होता तेव्हा काय काय म्हणजे तुमचं कसं काय म्हणजे तुमचं नियोजन चालू होतं? आता मागच्या कालामध्ये बैल थोडा मागे आला होता, त्यामुळे आम्ही पण पैऱ्यासाठी भरपूर जणांना कॉल केले, पण आम्हाला पण पैऱ्यासाठी कुठेतरी नाकारले होते. आणि आता म्हणजे जर बैल जो रुटिंगला लागला, गेल्या वर्षाच्याच रूटला लागलेला बैल, तर आता पैऱ्यासाठी आम्हाला काय कुठे अडथळा येत नाही, आणि पैऱ्यासाठी भरपूर असे फोन येतात. दादा ज्यांनी तुम्हाला पैऱ्यासाठी नाकारलंय त्यांच्याशी पैरा होतील का परत? 100% होती. दादा बघायला गेलं तर आजचा हा मैदान कुठेतरी मुंबईकरांसाठी एक आनंदाची गोष्ट, आणि सूर्याच्या साक्षीने आज हा फायनलचा फेरा झाला. गुलाल पण फायनल सूर्याची साक्षीने झाला, आणि मुलाखत पण आपण सूर्याची साक्षीने घेतोय. एक आनंदाची गोष्ट आहे. काय सांगाल? आनंदाची तर गोष्ट आहेच. मागच्या वेळेला पण आम्हाला वाटत होता, कारण मागच्या वेळेला पण तिन्ही वेळेला एकच तासातून गाडी लागली होती, पण त्या वेळेला काही दुर्दैवाने गाडी फायनल झाली नाही. पण यावेळेस म्हणजे अशी की सूर्याच्या साक्षीने फायनल झाली, आणि 2 नंबरचा मानकरी आम्ही ठरलो. दादा ना मैदानाच्या नियोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही? मैदानाचं नियोजन म्हणजे खूपच छान होतं. नरेंद्र शेठ गोमारे यांनी केलं होतं, आणि मैदानाबद्दल जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे. आणि कुठेतरी म्हणजे मैदानाचं सांगायला गेलं तर आता जे दुसरे बैल आहेत, आता म्हणजे दुसऱ्या जो बैल आहे तो आता कुठं नावारूपाला येईल. बैलांच्यात मोठ्या मोठ्या पायऱ्यांच्यात, म्हणजे मोठ्या मोठ्या बैलांच्यात पळालेलं, नावारूपाला आलेल्या बैलांच्यात पळालेलं, त्यांचे पण कुठेतरी नाव होईल, आणि त्यांना पण कुठेतरी पैरे चांगले येतील. दादा समोरच बघतोय आपण कार्तिक, तो पण आपल्या किस्मत मध्ये एकदम छान पळाला. कुठून कुठेतरी त्याचं पण कौतुक व्हायला पाहिजे, कारण का मोठी कामगिरी आहे त्याची. आज दुसऱ्याचं मैदान होतं, एक मोठं श्रेय त्याला पण जातं, कारण का त्यांच्यामध्ये आज आपण पळून आपल्याला पण मान भेटतोय.
नाही, कार्तिक बद्दल सांगायचं तर ते टॉप मध्येच पळतोय आणि त्याचं नियोजन म्हणजे नितीन शेटणी केलं होतं. कुठेतरी आम्हाला पण वाटत होतं, आम्हाला पैरा नाही लास्टच्या क्षणाला पण आम्हाला वाटत होतं की किस्मत या मैदानाला पळेल की नाही पळेल. पैरा नव्हता, या हिशोबानेच आमचं चाललं होतं. लास्टच्या 2 दिवसापूर्वी नितीन शेटणी नियोजन केलं. दादा कुठला आहे नक्की कार्तिक आपला? विसापूर. ओके. मुंबई बिनजोडला खेळतं का? नाही, मुंबई नाही, पहिल्यांदाच आला आणि पहिल्यांदाच त्यांनी धमाका करून दाखवला. 100% पहिल्यांदाच आल्याच्या नंतर एक मोठा गुलाल म्हणजे आनंद पण काय वेगळा असेल. दादा बघा आज वासराच्या बद्दल पण बोलावं, कारण का आज जे मुंबईचे उगवते सितारे असतील किंवा या आपल्या मैदानामध्ये उगवते सितारे असतील ते आपल्याला बघायला भेटलं. या वासराकडे बघता याचं भविष्य काय वाटतं तुम्हाला? कशा काय प्रकारे तो पुढे पळू शकतो? काय बोलू पण पुढं तो 100% मालकाचं नाव रोशन करेल आणि पुढं टॉप मध्येच खेळणार आहे. आणि जास्त करून म्हणजे सांगायचं झालं तर आत्ता आम्ही इथं जे काय हो जे नंबर वगैरेला म्हणजे आम्हाला 2 नंबरचा मानकरी ठरलो. आमची पूर्ण म्हणजे भरपूर साथ लाभली आम्हाला. आमचे भरपूर आहेत म्हणजे निलेश दादा असतील खडे, मुन्ना शेठ खडे, वैभव दादा राणे असतील, स्वतः मालक असतील आमचे भाऊ प्रभाकर भाऊ, मोठे भाऊ असतील आणि संजय भाऊ असतील, खंबीर साथ, कैलास शेठ मत्ते, निलेश घोडविंदे, असे म्हणजे भरपूर जण आहेत ज्यांची आम्हाला साथ लाभलेली आहे. म्हणून आम्ही कुठेतरी पुढच्या याच्यामध्येच खेळतो आणि खाली जाऊन खेळतो. बरोबर. दादा आता काय इच्छा राहिलेली आहे, कारण का आपण बघतो पैरे पण चांगले आहेत, तर कोणत्या पैऱ्यामध्ये पळायचं आहे? तर पायऱ्या काय आमच्या आता सगळ्याच पायऱ्यांच्यात पळलेले आहे, काही इच्छा काय राहिली नाही. पण आता जे पायऱ्या येतील पण टॉपचेच पायरे खेळू आम्ही. दादा आज कुठे ना कुठेतरी गावाचं नाव पण एक मोठं होतं. कर्जत कशेलीची किस्मत म्हणजे एक मोठं नाव. तर बघायला गेलं तर खूप लहान वासरू घेतलेला त्याला घडवलं आणि घडवून कुठे ना कुठेतरी 1 नंबर मध्ये पळवायचा प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आज तो नशीब तुमचा आहे आणि संपूर्ण गावाचं नाव होतं. गावासाठी पळते बैल, काय बोलाल? गावासाठी नक्कीच पळतंय. खूप लहान म्हणजे आम्ही खूप लहान वासरू घेतला होता, दुसऱ्यामध्ये घेतला होता तो वासरू. आणि आमच्या मालकाची एवढी मेहनत आहे म्हणजे अशी की मालकाने याच्यासाठी खूप जीवाचं रान केलं की जिथून पळायला लागला तिथून मालकाने याच्याकडे फुल म्हणजे खूप लक्ष दिला आणि त्याने म्हणजे आता मालकाचं नाव वरतीच ठेवलेलं आहे. आणि तो मला वाटत नाही का मालकाचं नाव खाली करेल म्हणून. बरोबर. आता बिनजोडला तर आपण बरेचसे अशा शर्यती करतो, जिंकतो, पैसे पाण्याचा विषय असता. आज समोर बघतोय हातामध्ये ढाल दिसतंय, हिच्याकडे बघता काय वाटलं तुम्हाला? ढाल म्हणजे खूप आनंद झाला आम्हाला आणि खरोखरच ही ढालकडे बघून या मैदानाकडे बघून आम्हाला म्हणजे असं वाटलं की आम्ही एकच नंबर केला. आणि याच्या पुढे खरोखरच म्हणजे खूप मोठा धमाका करण्याची इच्छा आहे आमची आणि तो मोठा धमाका 100% येत्या 10-15 दिवसात होणार. वा. दादा धमाक्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज झालेल्या या 2 नंबरच्या मानकरीसाठी खूप सारी शुभेच्छा. असाच गुलाल घेत राहा, असंच कायम टॉप मध्ये पळत राहा. धन्यवाद दादा. धन्यवाद.